नाही आहे की कुठल्याही पक्षाचा इथे झेंडा नाही, ना नाव आहे, ना बॅनर आहे, ना सिम्बॉल आहे. हा प्युअरली मराठी माणसाच्या एकजुटीचा मेळावा आहे आणि त्याचा विजयी महोत्सव आहे. तर मला वाटतं त्याला राजकीय अँगलनी आपण पाहू नये. आणि तुम्ही जे म्हणतात ह्या नंतर फार नंतरच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर आत्ताच भाष्य करणं हे घाईचं ठरेल. आणि तुम्ही म्हणताय तसं जर व्हायचं असेल तर ते दोन बंधू त्यावर निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. पण आता भाजपात काही आमदार, काही सत्ताधारी पक्षातले आमदार असं म्हणत आहेत की जो दोन बंधू एकत्र येत आहेत, कार्यक्रम एकत्र होत आहेत, तर त्यांनी पक्ष देखील एक करावा. हे बघा कसं आहे माहिती आहे का, गेली 2-2.5 महिने ज्या पद्धतीने वातावरण तयार झालेलं आहे, ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटलेला आहे आणि मराठी माणूस ह्या दोन बंधूंच्या मागे उभा राहिलेला आहे, हे सगळं आहे ना, हे सगळं पाहून हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत हे बिथरलेले आहेत, सैरभैर झालेत. त्यामुळे त्यांची विधानं देखील सैरभैर झाल्यासारखी आहेत. तर मला वाटतं ती विधानं आपण गांभीर्यानं न घेता आपण ती थोडी एन्जॉय करावी. आजच्या या विजयी मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. काही महत्त्वाचा संदेश शिवसैनिकांसाठी, महाराष्ट्र सैनिकांसाठी असेल? संदेश मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस हा एकजुटीने असाच नेहमी उभा ठाकला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्यावर अतिक्रमणाच्या गोष्टी होतील आपल्या भाषेवर, आपल्या संस्कृतीवर, तेव्हा आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायला हवं. कळलं का? अगदी मरण पत्करावं लागलं तरी चालेल, पण हा जो लढा आहे ना, हा लढा कायम ठेवायला हवा. या भावनेतून सगळे आज एकत्र येत आहेत. नेते असो, व्यासपीठावरचे नेते असो, किंवा खाली ऐकायला येणारे महाराष्ट्र सैनिक असो, शिवसैनिक असो, किंवा जनता असो, त्या भावनेतून येतात आणि त्या भावनेतूनच आजचा कार्यक्रम किंवा संभाषण किंवा भाषण होईल. आता मुद्दा जरी मराठीचा असला तरी सुद्धा कित्येक वर्षानंतर, मागच्या अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक एकमेकांच्या सोबत आहेत. जुनी मैत्री, जुने संबंध, जुन्या गोष्टी आठवत आहेत. काय माहिती आहे का, एकत्र काम यापूर्वीही केलेलं आहे. त्यामुळे आता जर कोणी असं एकत्र काम केलेला पूर्वीचा एखादा सहकारी आपल्याला भेटला, आपण काही कोणाचे वैरी नाही आहेत ना. राजकारणात काम करत असताना एक वैचारिक मतभेद किंवा वैचारिक विषमता असू शकते किंवा समान. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.